पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये 3 सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा सभेच्या ठिकाणी निघालेला आहे। आपण पाहतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालही 3 सभा झाल्या होत्या आणि आजही त्यांच्या 3 सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोदींचा ताफा आता माळशिरसकडे रवाना झालेला आहे। माळशिरसमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा ताफा निघालेला आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय। आज माळशिरसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि त्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा निघालेला आहे। या माळशिरसच्या सभेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। झंझावती अशा या सभा आहेत आणि आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 सभा होणार आहेत आणि या सभांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा माळशिरसकडे रवाना झालेला आहे आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 सभा होणार आहेत। माळशिरसमध्ये त्यांची सभा होणार आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी ते सभा घेणार आहेत। त्याचबरोबर धाराशिवमध्ये त्यांची दुपारी सभा होणार आहे अर्चना पाटील यांच्यासाठी। तर लातूरमध्ये सुद्धा त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुधाकर शृंगारे यांच्यासाठी लातूरमध्ये त्यांची सभा पार पडणार आहे आणि या 3ही सभांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर आता कसा हल्लाबोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या मोठ्या सभा आहेत आणि त्यामुळे योग्य ते नियोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि आता आपण हे दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमध्ये सभेसाठी आता रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा आता माळशिरसकडे रवाना झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरसमध्ये सभा आहे आणि त्यासाठी आता त्यांचा ताफा निघालेला आहे।